वरुड तालुक्यातील राजुरा बाजार येथून जवळच असलेल्या चिंचरगव्हाण पुनर्वसन मधील वृत्तपत्र विक्रेते अशोक उभाडे वय 57 वर्ष यांची वयाच्या 16व्या वर्षीच नेत्रदृष्टी कमजोर झाली होती। या अडचणीचा सामना करत त्यांनी पुढील शिक्षण घेतले। आई वडील वृद्ध व घरी कमावता कोणीच नसल्याने 2001 पासून त्यांनी वृत्तपत्राची विक्री सुरू केली। या व्यवसायावर आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह सांभाळला। त्यानंतर त्यांचा विवाह पार पडला। विवाहानंतर 2 ते 3 वर्षात वृद्ध माता पित्याचा अल्पशा आजाराने मृत्यू झाला, परंतु त्याआधी त्यांच्या उपचारासाठी वडिलोपार्जित जमीन सुद्धा त्यांना विकावी लागली। अशा अनेक अडचणींचा सामना करत असताना मागील 2 वर्षापासून अशोक यांची दृष्टी हरवली आणि त्यांच्या जीवनात संपूर्ण काळोख पसरला। पत्नीचा आधार असलेल्या व्यक्तीसमोर काळोख पसरल्याने ती सुद्धा खचून गेली, परंतु परिस्थितीवर मात देत त्यांनी मागील 2 वर्षे या अंधत्वाचा सामना करत आपले कुटुंब सांभाळले। पतीची वेदनादायक आणि कठीण परिस्थिती लक्षात घेता अशोकच्या पत्नीने त्यांना नुकत्याच पार पडलेल्या राजुरा बाजार येथील आरोग्य शिबिरात नेत्रतज्ञ डॉक्टरांच्या हस्ते अशोकच्या दोन्ही डोळ्यांची सखोल तपासणी केली। त्यानंतर आशा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने त्यांना पुढील उपचारासाठी सुप्रसिद्ध महात्मे आय हॉस्पिटल नागपूर येथे पाठविण्यात आले। तेथे त्यांच्या एका डोळ्यावर तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने आवश्यक ते सर्व उपचार तातडीने पूर्ण करून शस्त्रक्रिया करण्यात आली। अखेर सर्व उपचार व शस्त्रक्रिया यशस्वी ठरल्याने त्यांच्या एका डोळ्यांची ज्योत परत आली। या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर त्यांना परत दृष्टी प्राप्त झाली व त्यांच्या आयुष्यात पुन्हा प्रकाश पडला। अशोक शस्त्रक्रियेनंतर सुखरूप आपल्या घरी परतल्याने त्याचा आनंद द्विगुणित झाला आणि त्यांनी आमदार उमेश यावलकर यांचे मनपूर्वक आभार व्यक्त केले। आमदार उमेश यावलकर यांच्या संकल्पनेतून सामाजिक बांधिलकी जपणारी संस्था आशा चॅरिटेबल ट्रस्ट मागील काही वर्षापासून वरुड मोर्शी तालुक्यातील गरजू नागरिकांसाठी कार्यरत आहे। ही बाब उभाडे यांच्या वैयक्तिक आयुष्यातच नव्हे तर सामाजिक दृष्टिकोनातूनही अत्यंत प्रेरणादायी ठरत आहे। अंधत्वाने ग्रस्त असणाऱ्या अनेकांना यातून नवी आशा व नव चैतन्य प्राप्त होणार असल्याचे बोलल्या जात आहे। सर, आमदार साहेबांमुळे आम्हाला खूप मदत केली। आम्ही त्यांच्यामुळे आम्हाला म्हणजे खूप आनंदाचे दिवस मिळाले, त्याच्यामुळे आम्ही आभार मानतो सर। आम्हाला खूप आनंद झाला आहे, त्याच्यामुळे आम्ही आमदार साहेबांसोबत भेटीला जाऊ, त्याचे आभार मानू। एवढीच आम्हाला अशीच आम्हाला जसं मदत केली तशी सर्वांना करा सर। जवळपास किती वर्षापासून यांना दिसत नव्हतं सर? ते 16 वर्षाच्या वयात असताना तेव्हापासून त्याचे डोळे गेले आहे। आता 2 वर्ष झाले, त्यामुळे त्यांना काहीच दिसत नव्हते, पूर्ण आंधळपणा आलं होतं। मग आशा चॅरिटेबल ट्रस्ट कडे यांच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया होईल असं तुम्हाला कधी समजलं? सर, शिबिर होतं राजुराला, त्यामुळे आम्हाला माहिती मिळाली की तुम्ही तिथं जा, म्हणून आम्ही तिथं गेलो। त्यांना पण तिथं सुविधा मिळाली, काही हे पावती घ्या, तुम्ही तिथं या, आम्ही तुम्हाला नेऊ ते नागपूरला, तुमचं ऑपरेशन करून देऊ। आता दोन्ही डोळ्यावर शस्त्रक्रिया झाली की एकाच डोळ्यावर झाली? एकाच डोळ्यावर झाली। आता तुमच्या डोळ्यानं बरोबर व्यवस्थित दिसून राहिलं। तुमच्यासारख्या गरजू लोकांनी आमदार साहेबाच्या शिबिराचा लाभ घ्यावा असं तुम्हाला वाटते? हा सर, आम्हाला लाभ घ्या। कोणी गरीबातला गरीब असो, त्यांना पण संधीचा फायदा सोडू नये सर। या आमदार साहेबाच्या स्तुत उपक्रमाबद्दल तुम्ही आमदार साहेबाबद्दल काय सांगाल? सर, आम्हाला तर खूप सर त्याचा खूप आनंद वाटून राहिला सर। का खूप आतापर्यंत देवेंद्र भुयार आमदाराने सुद्धा आम्हाला मदत नाही केली सर। आमच्या घरापर्यंत कोणी भेटीली नाही आलं, कोणीच काही नाही आम्हाला मदत केली। आम्ही आमच्या स्वतःच परिस्थितीनुसार आम्ही आमची मदत स्वतःच हे केली। आता पुढचं डोळ्याचं ऑपरेशन कधी होणार आहे तुमच्या? 2 महिन्यांनी सांगितलं सर। बरं। तुषार अकर्ते, विदर्भ न्यूज, वरुड।